एक प्रश्न मी विचारतो. एखाद्या नेत्याच्या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी येतात, पण त्याच पक्षातले मोठे नेते त्या कार्यक्रमाचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे नेत नसतील, तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? नाराजी, पक्षांतर्गत संघर्ष, की फक्त सोशल मीडिया रणनीतीचा वेगळा खेळ? आणि जर राहुल गांधी तरुणाईला जोडण्यासाठी मैदानात उतरले असतील, तर काँग्रेस त्यांचा आवाज डिजिटल जगात किती ताकदीनं पुढे नेत आहे? कारण आज राजकारण फक्त मैदानात होत नाही. एक रील, एक छोटा व्हिडिओ, एक पोस्ट आणि काही तासात राजकीय संदेश लाखो मोबाईल पर्यंत पोहोचतो. म्हणूनच आजची गोष्ट फक्त राहुल गांधींच्या छत्रो की गुंज या कार्यक्रमाची नाही. ही गोष्ट आहे एका नेत्याची, एका पक्षाची आणि बदललेल्या राजकीय युगाची. नमस्कार, मी निलेश जगताप. तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता. मित्रांनो, छत्रो की गुंज नेमकं काय? राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी छत्रो की गुंज हा नवीन कार्यक्रम सुरू केला. परीक्षा भरती, पेपरफुटी, शिक्षण आणि तरुणांच्या भविष्यासारखे मुद्दे या संवादाच्या केंद्रस्थानी आहेत. 17 जून 2026 रोजी राजस्थानमधील कोटा येथे या मोहिमेची सुरुवात झाल्याची बातमी. त्यानंतर प्रयागराजसह इतर ठिकाणी कार्यक्रम झाले. 22 ऑगस्टला पुण्यातील कार्यक्रम विशेषतः तरुण विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंसा, स्वातंत्र्यावरील बंधनं, घरातील समान जबाबदाऱ्या आणि आर्थिक स्वावलंबन यांसारखे प्रश्न राहुल गांधींच्या समोर उपस्थित केले. राहुल गांधींनी महिलांना, तरुणींना भारताची मोठी ताकद म्हणलं आणि मनुस्मृतीतील महिलाविषयींच्या दृष्टिकोनावरही इथे जोरदार टीका केली. म्हणजे हा केवळ एक विद्यार्थी संवाद नव्हता मित्रांनो, हा तरुण विद्यार्थिनींशी थेट राजकीय संवाद साधण्याचा प्रयत्न होता. पण खरी चर्चा कार्यक्रमानंतर सुरू झाली. काँग्रेसचे मोठे नेते कुठं होते? 25 ऑगस्टच्या विश्लेषणात असा दावा केला जातो, राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी सोशल मीडियावर अपेक्षित सक्रियता दाखवली नाही. प्रियंका गांधींच्या फेसबुक आणि एक्स पोस्टचा उल्लेख आहे, मात्र इंस्टाग्रामवर कार्यक्रमाबाबत पोस्ट नसल्याचं नमूद करण्यात आलंय. के.सी. वेणुगोपाल यांनी फेसबुकवर लिंक शेअर केली आहे, पण इंस्टाग्राम आणि एक्सवर पोस्ट नसल्याचंही त्या वृत्तात म्हटलंय. दिग्विजय सिंह, जयराम रमेश, अलका लांबा, भूपेश बघेल, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी, पी चिदंबरम, कन्हैया कुमार आणि शशी थरूर यांच्यासह इतर नेत्यांचाही या सगळ्यामध्ये उल्लेख करण्यात आलाय. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची, सोशल मीडियावर पोस्ट नाही म्हणजे राजकीय विरोध, नाराजी किंवा पक्षातील फूट असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. एखाद्या नेत्याची टीम वेगळ्या पद्धतीनं प्रचार करत असेल, मित्रांनो, स्थानिक पातळीवर काम सुरू असेल किंवा त्या नेत्याला प्रचाराची जबाबदारी दिलेली नसेल, आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो नेता निष्क्रिय असू शकतो. म्हणून सोशल मीडिया शांतता म्हणजे राजकीय शांतता असं समीकरण लावणं चुकीचं ठरेल. पण हा मुद्दा महत्वाचा काय? कारण सोशल मीडिया आता फक्त प्रचाराचं माध्यम राहिलेलं आहे मित्रांनो, तो पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा भाग बनलाय. पूर्वी सभा झाली की मैदानातली गर्दी महत्वाची होती. आज प्रश्न आहेत, किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी शेअर केलं, किती लोक लाईव्ह होते, किती जणांनी रील बनवली, किती जणांनी त्यावर कमेंट दिली आणि किती लोकांच्या मोबाईल पर्यंत तो कंटेंट पोहोचला. आजची तरुण मुलं पूर्ण भाषण पाहतील असं नाही, तो 30 सेकंदाची क्लिप पाहतो, कमेंट वाचतो, मीम पाहतो, त्यावरती अभ्यास करतो, फॅक्ट चेक पाहतो आणि मग स्वतःचं मत बनवतो. म्हणूनच जनरेशन झेड पर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांना आता रील, शॉर्ट्स, व्हिडिओ क्रिएटर्स आणि पॉडकास्ट आणि थेट संवाद या नवीन भाषेचा वापर करावा लागतो. राहुल गांधी विरुद्ध काँग्रेसची डिजिटल प्रश्न आहे का? राहुल गांधी स्वतः सोशल मीडियावरती सक्रिय आहेत, त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फिरतात. पण राहुल गांधींची वैयक्तिक डिजिटल उपस्थिती आणि काँग्रेसची संस्थात्मक डिजिटल उपस्थिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक नेता मजबूत डिजिटल ब्रँड तयार करू शकतो, पण पक्षातले हजारो नेते आणि कार्यकर्ते तो संदेश पुढे नेत नसतील तर त्याची पोहोच मर्यादित राहू शकते. यालाच मेसेज ॲम्प्लिफिकेशन म्हणता येईल. मित्रांनो, फक्त एक आवाज हजारो आवाज बनतो आणि हजारो आवाज लाखो स्क्रीनपर्यंत पोहोचतात. पण त्यासाठी संघटनात्मक समन्वय आवश्यक आहे. नेतृत्व, स्थानिक संघटना, राष्ट्रीय संदेश आणि डिजिटल नेटवर्क हे एकाच दिशेनं चालणं महत्वाचं आहे. आणि मग प्रियंका गांधींच्या सोशल मीडियाचा पोस्टचा उल्लेख एका न्यूज वेबसाईटवर करण्यात आलाय. त्यामध्ये त्या राहुल गांधींपासून दूर आहेत किंवा विरोधात आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही, पण इंस्टाग्रामवर पोस्ट नसल्याचा उल्लेख या सगळ्यामध्ये करण्यात आलाय. पण त्यामागचं कारण सार्वजनिकपणे स्पष्ट नाही आणि म्हणूनच इथं सनसनाटी निष्कर्षापेक्षा विश्लेषण महत्वाचं आहे. राजकारणात शांतता म्हणजे नेहमी संघर्ष नसतो, कधी ती रणनीती असते, कधी व्यस्तता असते, तर कधी दुर्लक्ष असतं आणि कधी सोशल मीडिया वापरण्याची वेगळी पद्धत असते. ही स्पर्धा फक्त काँग्रेसपुरती मर्यादित नाही. दिल्लीतील अलीकडच्या आंदोलनाच्या संदर्भात नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया पोस्ट भाजप आणि मित्र पक्षातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात रिपोस्ट
करण्यात आल्या. म्हणजे राजकारणाचा नवीन नियम असा दिसतोय, नेता बोलतो आणि त्यांची डिजिटल इकोसिस्टीम तो आवाज पुढे नेते. याच ठिकाणी काँग्रेस समोर खऱ्या अर्थानं आव्हान आहे. पुण्यातील कार्यक्रमाच्या आधी भाजपकडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे देण्याचा आरोप करण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार 25,000 देण्याची ऑफर असल्याचा दावा आणि त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करण्यात आला होता. याबाबत टाइम्स ऑफ इंडियानेही दावा हा प्रकार सत्य आहे असा कोणताही दावा केलेला नाही. विद्यार्थ्यांना पैसे देण्यासंबंधी आरोप झाल्याचं वृत्त आहे. काँग्रेसनं हे आरोप फेटाळलेत, पण इथं पत्रकारितेची सीमा स्पष्ट आहे. आरोप म्हणजे पुरावा नाही, व्हिडिओ म्हणजे प्रत्येक दावा सत्य असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे एवढंच म्हणता येईल, कार्यक्रमाभोवती सोशल मीडिया प्रमोशन आणि निधीवर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. आणि मग गर्दी खरेदी करण्यात आली असा अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. खरी परीक्षा विद्यार्थी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कार्यक्रमात किती विद्यार्थी आले हा एक आकडा आहे, पण त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांपैकी किती जण राहुल गांधींचा संदेश आपल्या आयुष्याशी जोडतात, किती जण त्याबद्दल पुढे बोलतात आणि मतदानाच्या वेळी त्याचा विचार करतात. याचं उत्तर आज मिळणार नाही, कारण व्ह्यूज आणि लाईक नेहमी मतांमध्ये बदलत नाही. कधी व्हिडिओ व्हायरल होतो पण मतांवर परिणाम होत नाही, आणि कधी छोटा संवाद सोशल मीडियावर गाजत नाही पण तो एखाद्या मतदाराच्या मनात कायमचा बसतो. म्हणूनच छात्रो की गुणचं मूल्यमापन फक्त सोशल मीडिया मॅट्रिक्सवर करता येणार नाही. जनरेशन झेड काँग्रेस सोबत किंवा जनरेशन झेड भाजप सोबत असा सरसकट दावा करणं चुकीचं आहे. तरुणांमध्ये अनेक प्रश्न आहेत. नोकरीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, परीक्षेचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि डिजिटल वर्क. म्हणून प्रत्येक पक्षासमोर एकच प्रश्न आहे, कोण तरुणांना ऐकतो, कोण त्यांच्या भाषेत बोलतो आणि कोण त्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं उभा राहतो. छात्रो की गुणची खरी परीक्षा इथंच आहे. कार्यक्रमानंतर काय बदललं पाहायचं झालं तर विद्यार्थ्यांचे प्रश्न पुन्हा संसदेत मांडले जातात का? पेपर फुटीवर ठोस अजेंडा तयार होतो का? भरती प्रक्रियेवर दबाव निर्माण होतो का? महिलांच्या प्रश्नांवर धोरणात्मक प्रस्ताव येतात का? आणि त्या विद्यार्थ्यांना पुन्हा राजकीय प्रक्रियेत सहभागी केलं जातं का? जर उत्तर होकारार्थी असेल तर हा फक्त कार्यक्रम राहणार नाही, तो राजकीय संवाद बनेल. आणि जर नाही तर तो फक्त एक कार्यक्रमच ठरू शकतो. म्हणून खरी परीक्षा मंचावरच्या टाळ्यांची नाही, मंचानंतर काय बदललं याची आहे. आणि म्हणूनच काँग्रेसच्या डिजिटल समन्वयावर प्रश्न उपस्थित केला जातोय, पण पक्षात अंतर्गत बंड किंवा राहुल गांधींबद्दल नाराजी आहे असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा सार्वजनिक पुरावा उपलब्ध नाही. दोन शक्यता आहेत. काँग्रेसची डिजिटल कॉर्डिनेशन अजून पुरेसं मजबूत नसेल किंवा प्रत्येक नेत्याच्या सोशल मीडिया वर्तनाला पक्षीय समर्थन किंवा विरोधाचं मोजमाप मानणं चुकीचं असेल. कदाचित सत्य या दोन्हीच्या मध्ये असेल, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, आज कोणत्याही राष्ट्रीय पक्ष सोशल मीडिया दुर्लक्षित करू शकत नाही, कारण मतदाराच्या हातात आता मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर प्रत्येक जण पब्लिशर आहे. म्हणूनच प्रत्येक जण ब्रॉडकास्टर आहे आणि प्रत्येक जण राजकीय नॅरेटिव्ह तयार करू शकतो. आणि म्हणूनच छात्रो की गुंज पुण्याच्या मैदानात संपत नाही, ती मोबाईलच्या स्क्रीनवर सुरू होते. विद्यार्थी फोटो काढतो, रील बनवतो, कोणीतरी समर्थन करतो, कोणीतरी टीका करतं, कोणीतरी मीम बनवतं, कोणीतरी फॅक्ट चेक करतो, आणि काही तासात एक विद्यार्थी कार्यक्रम राष्ट्रीय डिजिटल चर्चेचा भाग बनतो. हीच नवी राजकीय परिसंस्था. म्हणूनच प्रश्न फक्त राहुल गांधी काय करतात हा नाही, प्रश्न आहे काँग्रेस त्यांच्यासोबत काय करते. एक नेता कितीही मेहनत करू शकतो, पण पक्षाची संघटना त्यांचा संदेश पुढे नेत नसेल तर त्यांची राजकीय ऊर्जा मर्यादित होऊ शकते. आणि उलट हजारो नेते, कार्यकर्ते आणि डिजिटल समर्थन एकाच संदेशाला पुढे नेत असतील तर छोटा कार्यक्रमही मोठा राजकीय नेरेटिव्ह बनू शकतो. आणि म्हणूनच छात्रो की गुंज ही केवळ राहुल गांधींची मोहीम नाही, ती भारतीय राजकारणाच्या पुढच्या पर्वाची एक झलक आहे. एका बाजूला पारंपरिक पक्ष, दुसऱ्या बाजूला डिजिटल पिढी, मध्ये सोशल मीडिया. युद्ध कदाचित मैदानावर कमी आणि स्क्रीनवर जास्त होणार आहे, पण शेवटी अंतिम निर्णय ना इंस्टाग्राम घेतो, ना एक्स, ना फेसबुक. अंतिम निर्णय घेतो मतदार. म्हणून राहुल गांधींच्या छात्रो की गुणची खरी परीक्षा सोशल मीडियाच्या पोस्टच्या संख्येत होणार नाही, ती होईल विद्यार्थ्यांच्या मनात, त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये, त्यांच्या भविष्यांच्या संधीमध्ये आणि मतदानाच्या दिवशी त्यांच्या निर्णयात. म्हणूनच आजचा खरा प्रश्न हा नाही काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाची पोस्ट केली का. खरा प्रश्न आहे काँग्रेस त्या तरुणांच्या आवाजाला किती काळ ऐकणार. कारण छात्रो की गुणचा अर्थच आहे विद्यार्थ्यांचा आवाज, आणि जर तो आवाज संसदेत पोहोचला, धोरणांमध्ये पोहोचला आणि देशाच्या भवितव्यात पोहोचला तरच त्याला अर्थाने गुंज म्हणता येईल. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं राहुल गांधींपेक्षा खरी परीक्षा ही काँग्रेसची आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.